न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटनात वाढ झाली आहे। या चोरट्यांना पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सक्रिय केलं। त्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस येऊ लागले। मात्र घरफोडीचे गुन्हे करणारे चोरटे पोलिसांच्या हाती येत लागत नव्हते। दरम्यान विविध पथक चोरट्यांचा माग काढण्यात व्यस्त असतानाच स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तांत्रिकदृष्ट्या तपासात कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रम कित्तूरकर आणि त्याच्या साथीदारांनी घरफोडीचा गुन्हा केल्याच निदर्शनास आलं। त्यानुसार संशयित विक्रम कित्तूरकरचा माग काढण्याचं काम सुरू झालं। 19 ऑगस्ट 2024 ला कर्नाटक राज्यातील बेळगाव इथला विक्रम कित्तूरकर हा चोरीचे दागिने विक्रीसाठी मुरगुड नाका ते सिद्धनेरली रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीनुसार पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला। दागिने विक्रीसाठी आलेल्या विक्रम कित्तूरकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सोन्या, चांदीचे दागिने, दुचाकी असं 88,000चे मौल्यवान दागिने आणि वस्तू सापडल्या। त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर गेल्या 8 महिन्यांपासून साथीदार महादेव धामणीकर याच्यासोबत आणखी काही गुन्हे केल्याची त्यानं कबुली दिली। त्याला कर्नाटक पोलिसांनी पकडलं होतं। त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्या दरम्यान खानापूर इथल्या फेडरल बँकेत तारण ठेवलेले 233 ग्रॅम सोन्याचे दागिने, धामणीकर कडून 700 ग्रॅम सोन्याचे आणि 450 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले। तसंच दोघांकडून 2 दुचाकीही जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। दोघा घरफोड्यांना ताब्यात घेतल्यामुळे कोल्हापूरसह परजिल्ह्यातील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, सागर वाघ, उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, शेष मोरे, हवालदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ, विलास किरुळकर, सचिन पाटील, प्रशांत कांबळे, राजेश राठोड, संजय कुंभार, अशोक पवार, प्रवीण पाटील, सागर म्हले, राजू कांबळे, प्रकाश पाटील, सोमराज पाटील, अमित सरजे, सुशील पाटील, बालाजी पाटील, महेश आंबी, संजय देसाई, कृष्णात पिंगळे, तुकाराम राजगिरे, महेश गवळी, हंबीरराव अतिग्रे, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेकर, राजू येडगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली। साधारण मे महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये राधानगरी, मुरगुड, गड इंग्लज, आजरा, चंदगड या भागामध्ये दिवसा घरफोडीचं प्रमाण वाढलेलं होतं। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला देखील समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक आरोपी हा दिवसा घरफोडी करणारा कर्नाटकातून घरफोडी करतो आणि मुरगुड या ठिकाणी सदर जो मुद्देमाल आहे त्याची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता मे महिन्यामध्ये कोडोली पोलीस स्टेशन या ठिकाणी जो दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याची कबुली घरफोडी केल्याची त्यांनी दिली। यामध्ये त्याचा अजून एक साथीदार मूळचा खानापूर बेळगाव जिल्ह्यातीलच निष्पन्न झाला। तो देखील एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये बेळगाव पोलिसांनी अटक केलेला होता। त्याचा देखील ताबा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे घेण्यात आला आणि या दोघांकडे सखोल तपास केला असता कोल्हापूर जिल्ह्यातील 12 घरफोडीचे गुन्हे, इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरफोडीचा गुन्हा आणि सातारा जिल्ह्यातील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। सदर आरोपींकडून साधारण जवळपास 86 लाखापेक्षा अधिक रकमेचा सोने, चांदी, मोटरसायकल, गुन्हे करण्यासाठी वापरली जाणारी कटावणी असा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते ते विविध फिनकॉप कंपनीमध्ये सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेणे आणि मौजमजा करणे असा देखील उपयोग या चोरीच्या किंवा घरफोडीच्या गुन्ह्यातून जो मुद्देमालाची विल्हेवाट लावून यांनी केलेला आहे। यामध्ये जवळपास 1 किलो 200 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो 400 ग्रॅम चांदी, त्याचबरोबर एक मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अजूनही 200 ग्रॅम सोनं हे हस्तगत करणं बाकी आहे आणि या संपूर्ण 12 गुन्ह्यांचा आता सखोल तपास हे संबंधित पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा करते। बसचा वापर करून कोल्हापुरामध्ये येणे, त्यानंतर एखादी दुचाकी चोरणे आणि या दुचाकीवर फिरून सीमावर्ती भागामध्ये जे दिवसा घर बंद आहेत त्यांना लक्ष्य करणे अशी गुन्हा करण्याची पद्धत आहे आरोपींची। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।